तर मित्रांनो आणि या सगळ्यांच्या मैत्रिणींनो, आज आपण जाणार आहे भरपूर दिवसांनी सेम ग्रुप तुम्ही बघत असाल, जर तुम्हाला माहित असेल तर आपला ब्लॉग रेग्युलरली बघत असाल तर आपण झालो फार्म हाऊसला. जरा ऊन मस्त असं एकदम खतरनाक आणि संध्याकाळी आणि रात्री मजा येणार. गाड्या 2 ही एक ती एक आणि या आमच्या वॉटसन ठाकूर. वॉटसन ठाकूर मॅन फ्रॉम भोपाळ. बोला वॉटसन ठाकूर. वी आर गोइंग फार्म हाऊस. या I'm good. I'm feeling good. My name is Watson Thakur. या आपण जर्नी चालू करू आता. एक जण बॅट घ्यायला गेले, म्हणजे तिकडे कसं बॅट बॉल खेळणं बिलणं सगळं असेल तर आपण भेटूया. काय बोलता, भेटूया की नाही? हा भेटूया. ठीक आहे, तसं करूया. पोरं वापता आपण निघतो. चला निघा, आपण पण निघूया. आता मी ड्राईव्ह करीन ना तर माझा कॅमेरा पोरांवर असेल. विवेक आणि जी मस्ती आलो असेल म्हणजे थोडंसं शिवा हे देतील. या हे त्याला सुखरूप प्रवास होऊ दे. गणपती बाप्पा चला. शेअर जे ब्लॉग आपला बेल काढून बघतात तुमच्यासाठी. बघा कसं शिवा फुल शिवा चालू आहे. ट्रॅफिक नाही पुरावा, अर्धे घंट्याची ट्रॅफिक लागले. आता टेन्शन आहे. फार्म हाऊस ओरत लांब म्हणजे मला मॅनेजरच्या बद्दल काय बोलशील? नाशिकला घेतलं डायरेक्ट मॅनेजर असं वाटतं महाराष्ट्राची बाहेर बघेल तो रे. व्ह्यू बघा. लिटरली आम्ही कॅमेरा चालू केले म्हणजे जसं काय आम्ही कोकणातल्या पोरं लिटरली सांगता तुम्हाला जवळपास 1200 पेट्रोल कपरा जर अजून पोचलो बी नाही. आई शपथ ना. आणि पिलू कव्हर करण्यासाठी काय करतो माहिती का? रस्ता बघा. अरे फार्म हाऊसला 3.5-4 तास भेंडी माणूस गोव्याला जाऊन येईल. पोरं मी बोलतो तुम्हाला पोचल्यावर भेटू. पोचत नाही काही. तर पोरं आपण पोचलेलो बघा. तर इथं छोटं रूम दिसतात म्हणा, पण येतं आपलं नाही आहेत. आपला मेन काम आहे बाई हो स्विमिंग पूल. मजा तर येईल आता येणंच राडा करायचा आणि मस्त माहोल. आणि इथं मस्त एक कॉटेज टाईप. हो मस्त बॅटबॉल खेळायला तिकडे खेळायला लागला आपल्याला कुठेतरी. बॅटबॉलचं जरा कन्फ्युजन वाटतं, पण बघू आपण रूम कशात. तर इथं पार्टी पिना आरोग्य सगळा फ्रीज इथं पण पोरा लेटू शकतात. आणि लाईटी लाव रा. हो लाईटी लाव बाजूला. कसं आहे वाटतं. एसी चालू करा. आणि इथून योग कुठचा व्ह्यू बघून दे जरा. बाबा बाथरूम बोलता आता कसं होतं बाथरूम. जकुजी बी आहे. जकुजी बघे. अरे वाटत जकुजी म्हणजे तुझ्या मोठा 10,000 जकुजी म्हणजे तुला चाल. खूप बात करत दाखव. चला बघूया जकुजी बघूया. हा त्या बी आपल्याच रूमात ह्याच्या गावात म्हणजे पैशाचा पुरेपूर वापर. आता तर स्विमिंग पूल मध्ये कोलला राहा आम्ही. लय गरम होतं. चिल करा अर्षाल. अरे स्विमिंग पूल मध्ये कोलू केली बिली का ना. इथं केली लागेल तुला. डायट वाच ना तू. म्हणजे इथं मित्रांसोबत पोराव एक नंबर मजा करू शकता तुम्ही. तिकडं पण रूमात आणि मी तर स्विमिंग पूल साठी बाई रावल्या कारण लई गरमी झाली. हर्षपली कोला बाथरूम मोठं कुठं पण हागा ना बाई. अरे जकुजी कुठं नागो. पिलू काहीतरी जकुजी जोक मारणार असं वाटतं. जकुजी बरं. हा डिकी कर ना ओपन करतो. जकुजी आहे. ओ माय गॉड. म्हणजे इथून फ्रेंच वरनं माणसं मागवलेली. यो ऍक्च्युली लायला मग बरं म्हणजे जवळपास ना 4 घंटे लागले म्हणजे एक रिसोर्टसाठी. हा जरा चिल म्हणजे तुम्ही फॅमिली येतं मित्र ग्रुप येतं ना चिल म्हणजे किती चिल बाई. झारा झुडपा स्विमिंग पूल रूम तिकडं विला कॉटेज खुर्च्या मजा येणार. हां आणि आम्ही इथं आता DJ पार्टी करणार आहोत. आम्ही DJ बी आणले स्पीकर वगैरे आणले सर्व. तर मी सर्व सेटलअप करता आणि थोडासा पोटात मला गडबड वाटतं. गॅसचा जरासा थोडासा मी कनेक्ट करता तुम्हाला थोड्या वेळात फ्रेश होऊन. बाय.
आणि तुम्हाला जर खुले हवामानात म्हणजे जुन्या जमान्यात कसं खुल्या हवामानात शौचालयाला जायचं, तर तुम्ही इथे पण असं जाऊ शकता. कारण सगळा एरिया, अख्खा एरिया आपला. आता तर पहिले मी जाऊन येता. 1 2 बरोबर मस्ती चालू राहील. आणि थोडासा जेवू आता आणि मग स्विमिंग पूल मध्ये कोलू सर्वांना. सड्या पुरता पोरा शिवाल येतात, तर त्यामुळे पण म्यूट करीत करीत जेवायला बसलं. हे बघा कसं बसलं. आमच्या दोघांचा व्हेज आणि यांचा नॉनव्हेज घरात बनवलेला. चला तर चालू करूया आपण. उतरलेलं होऊन किती आहे रे? ठीक आहे ठीक आहे, चलेगा. माहोल तर बनवले भाई, गाणी बिणी लावून. WWE बघले तुम्ही? WWE हे दे ना यार. जॉन सीना. Oh my God! बतोबदी अख्खे लढी. 1 2 3 गौरी गाणं बघता या. थम्सअप प्यायला. फोटोशूट चालू आहे पूर्ण प्रॉपर पर्यंत. आता परत एकदा होणार WWE. चला हे कोणता आहे स्मॅक? बनाई होता फुसकांडा. आरचे मला मी देऊ शकतो. हे दे आरचे मला एवढी का फिरकी कुठला? ब्रोक लेसनर. एफ आय हे घे ना हर्षद. जायला एफ आय आता हे बघ हा थांब. ब्रोक लेसनरचे जोडणार पाणी घे थांब. दे सप्लिमेंट पाहिजे. दिला आईच्या गावात. परफेक्ट. माय गॉड. हे तो बाटलीचा घेल चालू कर. चला ना बाटली एक बाटली. चला पुन्हा आता बाटलीचा खेळ मी तुम्हाला सांगतो. रूल्स अँड रेग्युलेशन. आणि 2 टीम्स असतील. चला तो गेम असा का 2 टीम असतील आणि ही जी पाण्याची बाटली आहे, एक टीम पाण्यान येन लपविल आणि दुसरी टीम ती गवसाचा. दोन्ही टीम साठी टायमर लागेल. जी टीम पहिले गवशिली पाण्याची बाटली ती विनर. तर आपण चेक करू हे गवसं ते येते का नाही. मी सहज टाकता बघतो व्हिजिबल आहे का नाही. बाजून ते व्हिजिबल बघून दे. हे नाही भाऊबीजी व्हिजिबल नाही मजा आहे का. चलो मी एक कॅप्टन, दुसरा कॅप्टन इथं बस कोणतरी. दोघं जण जोडी मागायला जातील. बघा बरोबर टीम पडतं विवेक वर्सेस मी. आणि आम्ही रेडी आहोत. हे काय घेऊन येतात आपल्या ठिकाण. घेतले ना करले. सत्यवान पाहिजे की गणपत पाहिजे? हा गणपत पाहिजे. गणपत गेले सत्यवान तू. चला एक टीम मध्ये आपल्याला आलेलं आहे. मस्त पाण्यामध्ये भाई राडा कर तू. याला कोलू घेतले ना करले. जा वापस आहे का ब्लॉक मध्ये टाकू मी. जा वापस. ए दोन जोड्या आल्या. 2 बैलांच्या जोड्या आल्या नाही का. काहीतरी जेवण आला. शेट घेतले ना करले. स्प्राइट पाहिजे की थम्सअप? थांब मी मागीन थम्सअप. मला माहिती नाही स्प्राईटला कोलचा बघ कसा बरोबर. आता पाण्याचं 2 बादशे माझ्या जाऊन आलेले आहेत. घेतले ना करले. नावा सांगा लसूण चिवडा पाहिजे एक आलू भुजिया.
आलू भुजिया कोण आलू भुजिया वाटतं की आलू भुजिया आपल्याला आलू भुजिया. अरे लाची दोरी येते तरी. आपले जवळ 3 पट्टे आलेले. गोबी पाणी पाणी जाऊ दे ना. खोलो खोलो इनको. अरे घंटा यांना नाव ठेवायला पिलू आवरा टाइम यांचं क म्हणजे लगीन करायला किती टाइम लागेल? नाव ठरवला घेतले ना घरले. बॉडी बिल्डर का नॉन बॉडी बिल्डर? नॉन बॉडी बिल्डर. कोणी बी झाला शेड झाला आता चला चला आता टोस टोस. विवेकची छाती का विवेकचा पाठ उरवा. दोघांसाठी टायमर लागेल. जो पहिले सगळ्यांना पहिले गावशील 2 मिनिट आहे ना तो जिंकल. दोन मोबाईल मध्ये वेगळा टायमर लागेल. टायमर स्टॉप होत राहील. समज तुम्ही 30 सेकंड पकडला लगे आम्ही येऊ. आम्ही जेवढा टाइम लागला आम्हाला 40 सेकंड लागली तिथे टायमर स्टॉप होईल. तुमचं 30 वेळेला परत चालू होईल. किती राऊंड आहे तसं? 5 राऊंड बस. हे वारी ठीक आहे चल. ये स्ट्रॅटर्जी या स्ट्रॅटर्जी. पाचीचं 5 एकच म्हणजे चला तिकडे जातो अजून गेला अडचण आली. तुम्हाला नाही भेटत. लपवता मी घेताना लपवताना चला काम करू. आपल्या 5 जणांच्या हाताने ठेवू आणि 5 बाजूला 5 लिंबू कोणत्या तरी हाताने द्यावं. मस्त प्लॅन आहे. 1 2 3 गो. नाही गावचं थोडं स्पीकर करा ना. तिथे ठेवले आम्ही. राजे पाटी ठेवले. हो 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 यो पाटी पिलो आगजा केडीएमसी जाऊन काही होणार का केडीएमसी मध्ये जाऊन नाही भेट मासे जमा मासे. नाही शेट नाही ये केडीएमसी मध्ये जाऊन नाही किती बैल ये लागले आम्ही जिंकलो. अरे ते पाणी फिल्टर लागतं. फिल्टरचं पाणी मासं बघतात. स्टॉप चला बरं सेकंड राऊंड जा चला. 1 2 3 तुझ्या वाहना तुला नेहमी तिथंच ठेवा आम्ही. हे सत्यवान गुलाबजाम बेकार आहे तो त्यांच्या. सत्यवान तो सत्यवान. हे सत्यवान पहिले तर 25 होता. 25 50. अच्छा 25 आपण हो उधर चलो. आमची 5 मिनिटं कशी? 5 मिनिटं. अरे नको तिकडे बघा. आपली स्ट्रॅटेजी वापरली. कॉफी 3 पॅनिक 1 2
3 गाड्या सुटल्या यो हो तिकडे नको जाऊ चाल्या बिल्ला गावले वाटतं बिल्ला गावले चिलबिली स्टॉप दिला मी तुला घासपटलं. दोन 44 आहे यांचा ना आमचा बघा 1-14 जस्ट फॉर्मॅलिटी शेवटचा राऊंड चौथा 2 राऊंड काढायचं परवा कसं तरी जिकाची तयारी क्लिअर करा ए झारू मार तिथे असेल ना हे टाइमपास इथे करताना तिथं असेल जाऊ परत. आता लीड झाली आता गवली तरी आहे ना टेन्शन नाही आता लीड झाली थांब मी सांगता यावर लक्ष ठेवा पाणी नका गावसू मी सांगता यावी काहीतरी केलं घेऊ चल ही बघा बाटली चालू बाटली बाहेर लपवतात यायला लागले पाण्यात चालू लपवले इकडे होती ही बाटली बाहेर आता पाण्याच्या करले यावी बाटली तुम्ही बघितले मी बोललो ना किती आहे किंग जिंकलेला आहे एकदम हे चिटर झालं चिटर करून हल्ले नल्ला आता मिनिटं आपल्यानुसार लावायचे किती नाही जिंकलो 10 मिनिटाच्या गॅपीन हरले. चला बरोबर एक थोडीशी या कोण जास्त वेळ पाण्यात राहतं मी 3 बोललो ना 3 तेव्हा पाण्यांचा 1 2 3 गो सौरभ जा आई घाल्या चला बिन आऊट बॉबीजी सेकंड म्हणजे सेकंड बाहेर आला सौरभ नंतर आला ओ माय गॉड कॉम्पिटिशन विवेक कॉम्पिटिशन पिलू कॉम्पिटिशन गेला पाण्या विवेक आणि पिलू फुल फॉर्म अरे नेक्स्ट करू नंतर समजा डेड बॉडी पिलू हरलेला आहे विवेक जिंकलेला आहे ओ माय गॉड हे पाणी काढ मी खाली आला अरे हर्षल पिलू जिंकला जा त्याला अरे सत्कार करा जा पिलू जिंकला जा उरवा वरती उरवा बाबा पतोपती शेट कॅमेरा ते कोल बिल्ला बरोबर बघा कसं आहे मस्त असं बगीचा लावलाय आणि या बगीच्यामध्ये आपण इथे क्रिकेटची थोडीशी पीच बनवलेली आहे अजूनपर्यंत ओलं हवा आता जरा थोडासा चेंज करायला लागेल Meanwhile
पोरांनो आपण सध्या पुरतं चालले आहो जेवाचा बघायला. थोडंसं कालो का गोप्रमाणे तर म्हणा ॲडजस्ट करा. आपण उजेडात जाऊन देऊ तोपर्यंत भेटू. आणि असं या काळ्या काळ्या रस्त्याचा आपण आस्वाद घेत घेत या काळोखामाय बाय. कोणी तो ब्रह्मगिरीचा ब्लॉग बघला असेल ना, इथं आपण नाश्त्याला आलतो. तुम्हाला माहीत नसेल ही जागा तर मी सांगतो तुम्हाला, आठवण करून. माणूस भेटला काय बोलला तो आपल्याबद्दल? तो तर तिला माणूस भेटलेला तर त्याने आपण जसं बोलतो आणि आम्ही जसं चालतो सांगतो तुम्ही आगरी येत का? बरं हो. बरं कसं ओळखला? सांगतो तुमचा चालण्याचा रुतबा बोलण्याचा तरीका म्हणजे असा बरा वाटला जरा, म्हणजे असा मन भरून आला. कॉमेडीचा विषय ही खरा बोलतोय. सुंदर अशी बघा लाईटिंग बघा बरं कसा वाटते की नाही माहोल. आणि सध्यापुरता फायनली आम्हाला जवळपास ना आम्ही धाक दुकानं बघली. इथं शेजवान चटणी तर भेटं आम्हाला ती चकली शेजवान चटणीवर बघायचं. फायनली इथं भेटले तर आपण जिरा राईस बी घेतलं ना एक्स्ट्रा अजून आणि शेजवान चटणी. तर घरा गेल्यावर जरा मस्त आपण जेवू. सध्यापुरतं वाचलं आणि रात्रीचे 9:30. आणि इथं जे काका आहेत त्यांनी आम्हाला इन्फॉर्मेशन दिले की इथं रात्री थंडी पडतं आणि हवा बी सुटले, पाऊस पडण्याचे चान्सेस आहेत. तर बघू कसा काय ब्लॉग जरा बनवायला पाहिजे. असा वेळ नाही भेटत पण तुम्ही ॲडजस्ट करा. समजला ना? गाणी बघ कसं कच 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 कांदा कचकच कांदा घे ना कांदा. तुमच्या माहिती आहे 1 मिनिट इथे पावसाचे थेंब पडायला चालू झाले. म्हणजे पाऊस पडणार म्हणजे मजा येणार आता पावसात स्विमिंग पूल. वा मजा आहे. अशी अशी गाडी लागली. मी बॅकग्राऊंड म्युझिक टाकता का आता भूताचा. इस खलेरी रात में ये काका देखो कौट्या काका. खतरनाक. मस्त आवाज सुटले बरोबर आणि पावसाचे थेंब पण पडतात. चला या. तर कालोख थोडासा पण आमचा झाले व्हेजवाल्यांचा. बघा नॉनव्हेजवाला कशी भट्टी लावले आणि इथं बघा कसं तोडता ते सध्या पुरता दमल्यान ना पोरा काम करून. आता ते थकल्यान ते त्याची मला काही बोलत नाही. बघा कसं सगळं तुटल्यान. अरे काथा कोणी आणले? देवाचा वरदान तो. ए बाबा अशी केस कोणला पण नाही येतात पोरा. आता जरा कालो का उद्या सकाळचे दाखवायला लागेल तुम्हाला. आणि भेटता रोजचे जरा थोडीशी लाईट गेले इन्व्हर्टर स्विमिंग पूल मध्ये जायचं आपल्याला. कोई नहीं पूछेगा और उसका नाम हमेशा के लिए भुला दिया जाएगा. कई युग बीते तुंबाड पिक्चर अपनी माँ की कोख में सोता रहा. चला बरोबर आता बॅटबॉल खेळायचे. रात्रीचे बघा वाजले सकाळचे वाजले 3:30 आणि आपण जाणार आहे आता बॅटबॉल खेळायला. लेट्स गो. तर $1 का रुपया रुपयाची किंमत वाटतं मला. रुपयाची शॅम्पिंग होला का पण तुझी? ए 22 टीव्ही ना 22 टायला असं जिंकलो ना आम्ही. एक पाहिजे ना जिंकलो ना कंपल्सरी जिंकले. जिंकलेले बरं. 2 डावांचा टीम हारलेली आहे. नाही ड्राईव्ह स्ट्रेट ड्राईव्ह नॉर्मल जाते तो मुक्का एक धाव पाहिजे. 2 रन पाहिजे. एक जिंकले. विन कमान गोलू जिंकला बरं जिंकला. The next morning. स्वागत नेक्स्ट डेमध्ये. जास्त काही म्हणजे केलं नाही. आता घरा जायची प्रक्रिया डायरेक्ट जेवण शवाण. तर
यो भेंडी अजून स्विमिंग पूलमध्ये भेंडी चालली. तर पहिले तर जायचं जेवायला, दर्शनाला नको ना, असा काहीतरी विषय भेटता तुम्हाला. आज काहीच नाही होणार, मी ते ब्लॉग एंड बी करीन का सांगता नाही. येस, माहोल तसं चांगलं इकडं बघाल तर म्हणजे सर्व गोष्टी आहेत. पण एक गोष्ट जरा ना डाऊटफुल वाटली, फक्त एक गोष्ट काल थोडासा ना हवा ना पाऊस होता, त्याच्यामुळे हे बोलत होतं का लाईट गेले. आम्हाला असं वाटतं की लाईट घालवलेली रचचे, आणि या जनरेटरवर सगळं चालतं एसा सोडून. स्विमिंग पूलची इथले लाईट नव्हते म्हणून पजे ती मजा नाही करता आली, त्याच्यामुळं जरा रागारागना चिडचिड होले. बाकी मेघालयाचा प्लॅन सांगले की याचा कशासाठी मेघालयमध्ये जाणार आहोत रोस्टेड पायनॅपल साठी. मेघालयला खास. इथला 10,000 रेट आहे ना, 10,000 रेट. आम्ही 10 जण होतो. ठीक आहे, फक्त लांब बरं 4-4.5 घंटे लागतात. म्हणजे त्र्यंबकेश्वर पासून ना, त्र्यंबकेश्वर 3 किलोमीटर, सॉरी 3 किलोमीटर. म्हणजे तुम्ही जवळपास त्र्यंबकेश्वरलाच येता, असं काहीतरी सीन आहे. 5 hours later. तर आपण कसारा म्हणजे आपल्या एरिया नेल्या पुराव. आता इथं जेवायला थांबल्या आहोत. मला वाटलेलं कसा येईल कसा नाही, पण ज्या प्रकारे मला दिसते क्रिस्पीनेस तोडून टाकतो. इथं बोलू होतं एवढी गरमी आहे, पण यांची सिस्टम बघा, वर्षा बघा कसा निघतो. पाण्याचं नोझल क्रिएट केलं त्यावेळी, आणि त्यांच्या मस्त पूर्ण माहोलच चेंज करून टाकलं रे. एकदम थंड थंड वाटतं. वा, असं वाटतं शिमलाला आलं. डोकॅलिटी वापरलेली आहे, डोकॅलिटी. आता मी तर ना ब्लॉग पहिले तर करता एंड. लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि केव्हा येईल मला माहीत नाही ब्लॉग, कारण आज 7 का 8 ब्लॉग माझे एडिट करायचं बाकी आहे. सो ब्लॉग मी इथे एंड करता बरं. काही बोलायचं आहे का, एनी टिप्स सजेशन? फक्त एकच कंटरली विवेकने मला फॉलो नाही, म्हणजे फॉलो बोलता स्टोरी मेन्शन नाही केली. का मेन्शन नाही केली, पण काय असा विषय? तो माझा मित्र तेव्हा स्वतःला नाही म्हणत, मी मानतो मनापासून. पण का असं का ना मला फालतू. सौरभ बद्दल बोलायचं आहे काहीतरी, मला कळतंय, बोला. ते कट करावे लागेल. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. करायचं आता, भेटू. बाय.